आज या व्हिडिओमध्ये आपण भूक न लागण्याबद्दल बोलत आहोत। किडनीच्या रुग्णांमध्ये एक सामान्य समस्या म्हणजे भूक न लागणे। जेव्हा आपल्या शरीरात किडनी नीट काम करत नाही तेव्हा माहित आहे क्रिएटिनिन वाढतो। पर क्रिएटिनिनसोबत इतर गोष्टी देखील आपल्या शरीरात साचत असतात, जसे की युरिया। आता जेव्हा आपल्या रक्तात जास्त प्रमाणात युरिया असतो तेव्हा तो आपल्या मेंदूतही जातो। तर जेव्हा आपल्याला पोटात भूक लागते तेव्हा आपल्याला ती कोण जाणवते? बाही पोट मेंदूला सिग्नल देते की तुम्हाला भूक लागली आहे, अन्न मागा। पण जर हा सिग्नल नीट काम करत नसेल तर तुम्हाला भूक लागत नाही। तुम्ही एक पोळी खाल्ली, तुमचं पोट भरलं, उलटीसारखं वाटू लागलं आणि भूक कमी झाल्यासारखं वाटेल। आता तुम्ही खाणं बंद केलं आहे। संपूर्ण दिवसात 2 पोळ्या 3 पोळ्या खाता आहात आणि तुम्हाला वाटतं नाही की तुमची किडनी बरी होईल, तर हेही चुकीचं आहे। आता हेही समजून घ्या, तुम्ही खाणं खाल्लं नाही, खूपच कमी खाल्लं। तुम्ही जे खाल्लं ते तुमच्या शरीरासाठी पुरेसं नव्हतं। शरीर कमकुवत होतं आणि जेव्हा शरीर कमकुवत होतं तेव्हा किडनीही कमकुवत होते, कारण शरीरच किडनीला पोषण पुरवतं। म्हणून तुम्ही तुमच्या शरीरात ऊर्जा घालायची आहे, ज्यामुळे किडनीचं कार्य वाढेल। पण लक्षात ठेवा, असं अन्न खा ज्यामुळे किडनीवर ताण